आज सकाळचे 7 वाजून गेले आणि घड्याळाचा गजरसुद्धा वाजून बंद झाला, तरी पण जान्हवी अजूनही झोपेतून उठलेली नव्हती. तिने झोपेतच गजर बंद केला, चादर पुन्हा अंगावर घेतली आणि ती झोपी गेली. आज तिच्या सुट्टीचा दिवस असल्यामुळे ती आज निश्चिंत होती. तिने आज ठरवले होते की घरातील कोणत्याही कामाला आज आपण हात लावायचाच नाही. आज आराम करायचा. पण थोड्या वेळाने तिची सासू जान्हवीला आवाज देत त्यांच्या रूममध्ये आली आणि तिची सासू म्हणाली की आज तू झोपूनच राहणार आहेस का? सकाळचे 7 वाजून गेले आहेत, तरी तू अजूनही झोपूनच आहेस. आज आम्हाला चहा नाश्ता मिळणार आहे की नाही? मग जान्हवी म्हणाली की एक काम करा ना आई, आज तुम्हीच चहा नाश्ता बनवा. हे ऐकताच सासूला राग आला. हे काय बोलत आहेस तू सूनबाई? मी चहा नाश्ता बनवणार आणि तू काय फक्त आराम करणार का? तू स्वतःला फार शहाणी समजायला लागली आहेस का? त्यावर जान्हवी म्हणाली, आई त्याचं काय आहे माहिती आहे का? काल तसंही तुम्हीच काल मला म्हणालात की मी दिवसभर काहीच काम करत नाही. मला घरातील कामाची जबाबदारी घेताच येत नाही. कोणतंच काम मी वेळेवर पूर्ण करत नाही आणि म्हणूनच आजपासून मी काहीच करणार नाही. आता घरातले सर्वजण स्वतःची कामे स्वतः करतील. असं बोलून जान्हवी पुन्हा झोपायला गेली. हे ऐकून सासू फारच चिडली. सासूचा पारा चढला आणि बडबड करत ती स्वयंपाकघरात गेली आणि स्वतःच चहा बनवायला लागली. पण तेथील भांड्यांवर राग काढत होती. स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येऊ लागला होता. आता त्या आवाजाने जान्हवीच्या नवऱ्याला ऋषिकेशला जाग आली. तो जान्हवीला म्हणाला की अगं जान्हवी उठ, बराच वेळ झाला आहे. म्हणून असं वाटतंय की आई स्वतः चहा नाश्ता बनवत आहे. तू पटकन तयार होऊन स्वयंपाकघरात जा. पण जान्हवी म्हणाली, आई काही बनवत असतील तर करू दे ना. आणि इतकीच काळजी आईची वाटते तर तुम्हीच जाऊन आईला मदत करा. मग ऋषिकेश स्वयंपाकघरात गेला आणि आपल्या आईला म्हणाला की आई तू बाजूला हो, मी चहा बनवतो. त्यावर त्याची आई म्हणाली की चहा करायला तू ठेव, मी नाश्ता केला आहे. पण तुझी बायको अजून उठली नाही की काय? तिला चहा नाश्तासुद्धा रूममध्येच हवा आहे. त्यावर तो काही न बोलता चहा बनवायला घेतो. चहा तयार झाल्यावर कपमध्ये चहा घेतो आणि आपल्या बाबांना चहा नाश्ता नेऊन देतो. ते बाल्कनीत पेपर वाचत बसलेले होते. त्यानंतर तो स्वतःसाठी व जान्हवीसाठी चहा नाश्ता आपल्या रूममध्ये घेऊन जातो आणि जान्हवीला म्हणतो की चहा नाश्ता करून घे. हे ऐकून ती उठते आणि फ्रेश होऊन चहा घेते आणि ती ऋषिकेशला बोलते की आज तुमच्या आई जेवण बनवणार नसतील तर आज जेवण बाहेरून ऑर्डर करा, कारण आज मी कोणतंच काम करणार नाही. माझ्या सर्व कामांना आज सुट्टी आहे, कारण आज माझ्या सुट्टीचा दिवस आहे. त्यावर ऋषिकेश काहीच न बोलता दुसऱ्या रूममध्ये जातो. तो आपल्या दोन्ही मुलांना उठवतो आणि फ्रेश होण्यासाठी पाठवतो. जान्हवी आणि ऋषिकेशला 2 मुले होती. एक 5 वर्षाची मुलगी आणि दुसरा 9 वर्षाचा मुलगा. त्यांचा सुखाचा संसार होता. ऋषिकेश बाहेरची जबाबदारी म्हणजेच ऑफिस जॉब सांभाळायचा, तर जान्हवी घरची जबाबदारी मुलांची देखभाल घ्यायची. ती इतके वर्ष आनंदाने सर्व कर्तव्य पार पाडत होती. पण त्या शनिवारी घरात खूप मोठे वाद झाले होते, कारण मुलांच्या शाळेतून ऋषिकेशला फोन आला होता की त्यांच्या मुलाने मागील 2 दिवसांचा क्लासवर्क होमवर्क पूर्ण केलेला नाही. हे ऐकून ऋषिकेशला खूप राग येतो. तो ऑफिसमधून घरी येतो आणि काही जाणून न घेता, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता सरळ तो जान्हवीला ओरडायला लागतो. जान्हवी तू पूर्ण दिवसभर काय करतेस? तू तर घरातच असतेस ना, आणि साधं मुलांचा होमवर्क पूर्ण करून घेतला नाहीस तू. तुझं मुलांच्याकडे अजिबात लक्ष नाही आहे. तुला बाहेरची कामे काही जबाबदारी नाहीत, तर तुझ्यावर फक्त घरची कामे आणि मुलांची जबाबदारी आहे. तरीसुद्धा तू एवढंही नीट करू शकत नाहीस. आईला देखील तुझ्या कामाबद्दल नेहमी तक्रार असते की तू कामे वेळेवर पूर्ण करत नाहीस. आणि आता तर मुलांच्या शाळेतून तक्रार आली आहे. तर मग तुझ्यामुळे कोणाचा फायदा होत आहे मला सांगशील का? तुझ्या कामाने कोणीच आनंदी नाही. असं बोलताना ऋषिकेशचं लक्ष स्वयंपाकघरातील भांड्यांवर आणि त्याची नजर वॉशिंग मशीनकडे जाते, जिथे कपडे धुण्यासाठी लावलेले असतात. त्यामुळे ऋषिकेश रागाने मशीनकडे बघत बोलतो, बघ अजूनही कपडे देखील धुतलेले नाहीस की भांडीसुद्धा घासलेली नाहीस. खरंच तुझी तर हद्दच झाली आहे. तू वेळेत कोणतंच काम पूर्ण करत नाहीस. हे आई बोलते ते बरोबरच आहे. इतक्यात तिथे सासू येते आणि बडबड करू लागते की संपूर्ण घर अस्ताव्यस्त पडलेलं असतं. मी सांगत होते ना, तुझी बायको कोणतेही काम नीट करत नाही. अरे पण इतकंही काम नाही आपल्या घरात.
कपडे धुण्यासाठी मशीन आहे, पाणी घरातच आहे आणि 2 मुलंही काही तास शाळेत जातात. तरी तिचं ना घराकडे नीट लक्ष आहे ना मुलांच्या अभ्यासावर. हे ऐकून मात्र जान्हवीचा संताप अनावर होतो. तिला आपल्या नवऱ्याचा आणि सासूचा खूप राग येतो. ती रागातच म्हणते की गप्प बसा तुम्ही. सकाळी मी 5:30 वाजता उठून कामाला लागते. रात्री झोपेपर्यंत काही ना काही काम करतच असते. पण माझं काम काही संपत नाही आणि मुलांची जबाबदारी फक्त माझीच आहे का? त्याचे बाबा म्हणून तुम्ही काही जबाबदारी घेणार नाहीत का? ती मुलं फक्त माझ्या एकटीचीच आहेत का? तुम्ही कधी त्यांच्या शाळेला गेले आहात का? कधी पाहिलं का की मुलांनी वेळेवर होमवर्क केला आहे की नाही? इतकी वर्ष मीच मुलांचा अभ्यास घेत आले आहे. घराची जबाबदारी पार पाडली आहे. सर्वांचं सर्व केलं. तेव्हा तुम्ही माझं कौतुक केलं नाही की 2 शब्द आपुलकीने विचारले सुद्धा नाहीत की मुलं नीट अभ्यास करतात की नाही? त्यांचा अभ्यास कसा चालू आहे? असं साधं विचारावंसं कधी वाटलं नाही तुम्हाला? आणि आज एक दिवस मुलाने होमवर्क केला नाही तर लगेच एवढं ऐकवायला आले आहात. ते सुद्धा कोणतंही कारण न विचारता, कोणतीही समस्या न पाहता. मी त्या दिवशीच त्याला अभ्यासाला बसायला सांगत होते. गेले 2 दिवस मी त्याला समजावत आहे. पूर्ण तो होमवर्क करायला बसायला तयारच नाही आणि समजावलं तरी ऐकत नाही. ओरडले तर लगेच रडायला लागतो. आणि मग मीच विचार केला की आता तो थोडा मोठा झाला आहे. एक दिवस होमवर्क न करता तो शाळेत जाईल तेव्हा शिक्षक ओरडतील आणि ते ऐकून घाबरून तो यापुढे स्वतःच होमवर्क पूर्ण करायला शिकेल. म्हणूनच मी मुद्दाम त्याचा त्या दिवशी होमवर्क करून घेतला नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्ही मशीनचं बोलताय ना, तर आज दिवसभर लाईटच नव्हती. आत्ता आली आहे म्हणून मी मशीन आत्ता सुरू केली आहे. दिवसभरात मी कितीतरी कामं केली आहेत, पण तुम्हाला ती कधीच काहीच दिसतही नाहीत की कोणत्या कामाची किंमत नाही. पण फक्त काही कामं केली नाहीत किंवा ती उशिरा झाली ते मात्र लगेच तुम्हाला दिसतं. पण त्या पाठीमागची कारणे दिसत नाहीत. जान्हवी पुढे बोलली की माझी कामे बाजूलाच राहू द्या. तुम्हीच सांगा, तुम्ही ऑफिसला जाण्याशिवाय घरात अजून कोणतं काम करता किंवा दुसऱ्याला मदत करता ते सांगा. मी मात्र मुलांना शाळेत सोडते. आई-बाबांना हॉस्पिटलला घेऊन जाणं, त्यांना कोणती औषधे लागतात, कोणती संपत आली आहेत, कोणत्या वेळी कोणतं औषध द्यायचं हे सगळं मलाच बघावं लागतं. एकदा तुम्ही ऑफिसला गेलात की घरी किती काम असतात ते तुमच्या लक्षात येत नाही किंवा मग तुम्हाला ते जाणून घ्यायचंच नाही. आणि जेव्हा तुम्हाला रविवार सुट्टी असते तेव्हा तुम्हाला एक काम सांगितलं की लगेच उत्तर देतात, आज माझी सुट्टी आहे, मी आराम करणार आहे. पण माझ्या सुट्टीचं काय? मी सलग 10 वर्ष या घरात आल्यापासून कामच करत आहे, सर्व कर्तव्य पार पाडत आहे. पण मला तर कधीच सुट्टी मिळत नाही, मला पगार मिळत नाही. जान्हवीचा आवाज आता थोडा भावनिक झाला होता. म्हणून ती म्हणते, मी उद्या सुट्टी घेत आहे. तुम्ही सर्वांनी फक्त एक दिवस आपापली कामे करा. जसं तुम्ही म्हणता मी वेळेवर काही कामं करत नाही, तर मग मी एक दिवस सुट्टी घेतली तर घरात काही फरक पडणार नाही ना? एवढं बोलून ती शनिवारी रात्री आपल्या रूममध्ये निघून गेली होती. तेव्हा ऋषिकेशला जाणवलं की खरंच आपण तिला खूप काही बोलून गेलो आहोत. पण त्या रात्री जान्हवी असा विचार करूनच झोपली होती की मी उद्या कोणतंच काम करणार नाही. जोपर्यंत या लोकांना कळणार नाही की आपण घरातल्या सर्वांसाठी किती काय काम करत असतो, तोपर्यंत हे लोक माझ्या कामाची कदरच करणार नाहीत आणि मला गृहीत धरायला लागतील. जान्हवीच्या बोलण्याने ऋषिकेशला देखील आपली चूक जाणवली होती. म्हणूनच त्याने जान्हवीला त्रास न देता जेवण बाहेरून ऑर्डर केलेलं होतं. त्याने जान्हवीला आवाज दिला तेव्हा ती आपल्या खोलीतून बाहेर आली. घरातल्या सर्वांबरोबर ती जेवली आणि पुन्हा आपल्या खोलीत जायला निघाली. तेवढ्यात तिची दोन्ही मुले आपापली पुस्तके घेऊन तिच्या मागे धावत आली आणि आई आई करत बोलू लागली. मुलगा म्हणाला, आई माझा होमवर्क घे ना. तर मुलगी म्हणाली, आई माझा प्रोजेक्ट करायचा आहे, मला मदत कर ना. तेव्हा तिने त्या दोघांना समजावलं की आजपासून मी तुमचा होमवर्क घेणार नाही की अभ्यासात मदत देखील करणार नाही आणि तुझा प्रोजेक्टसुद्धा मी करणार नाही. तुमचे बाबा तुमचा होमवर्क घेतील आणि प्रोजेक्टसुद्धा करून देतील. एवढं बोलून जान्हवी आपल्या खोलीत निघून गेली. तेव्हा तिची सासू ऋषिकेशला बोलते, बघतोयस ना तुझ्या बायकोने काय नवीन नाटक सुरू केलं आहे. सकाळपासून तुझ्या बायकोने एकही काम केलेलं नाही आणि वरून तिचं बोलणं ऐकत आहेस ना. तेव्हा ऋषिकेश आपल्या आईला म्हणतो की आई आपणही तिला कुठे समजून घेतलं, आपणही तिला नोकरच समजलो ना. तिला काही त्रास होतोय का, काही अडचण आहे का, ती एकटी हे सर्व कसं सांभाळत असेल हे कधी विचारलंच नाही. तर फक्त आपली कामे तिने वेळेवर करावी तितकंच आपण अपेक्षित ठेवतो. पण प्रत्येक व्यक्ती काम करून थकतो, सर्वांना सुट्टी घेण्याचा हक्क असतो. पण आजपर्यंत तिला एकही दिवस हक्काची सुट्टी मिळालेली नाही.
पण आज तिची सुट्टी आहे आणि ती आज कोणतेही काम करणार नाही. त्यानंतर ऋषिकेशने आपल्या मुलांना जवळ बोलावलं आणि त्यांचा होमवर्क पूर्ण करून घेऊ लागला. तसेच मुलीचा प्रोजेक्ट देखील त्याने पूर्ण केला. हे सर्व करताना त्याचे 2 तास कसे गेले हे त्यालाच कळलं नाही. अजून घरात बाकीची सर्व कामं तशीच पडून होती. स्वयंपाकघरात जेवणाची भांडी तशीच पडली होती. तेव्हा त्याने भांडी धुण्यास सुरुवात केली. तेवढ्यात त्याची आई तिथे आली आणि त्याला भांडी धुण्यास मदत करू लागली. पण तिची बडबड, चिडचिड मात्र अजूनही चालूच होती. तेव्हा ऋषिकेश आपल्या आईला म्हणाला की, "आई, मी काम करतो, तर तू मदतीला आलीस. पण जेव्हा रोज जान्हवी काम करत असताना तिच्या मदतीला येतेस का? तिला समजून घेतेस का?" आता संध्याकाळ झाली तरी ऋषिकेश आपल्या आईला सोबत घेऊन घरातील सर्व कामं करतच होता. पण काम काही संपत नव्हतं. आता ते दोघेही थकून गेले. मग दोघेही थेट जान्हवीच्या खोलीत गेले आणि तिला म्हणाले की, "जान्हवी, आम्हाला माफ कर. आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झाली आहे. तू घरातील सर्व कामं करताना किती धावपळ करतेस, एकटी सर्व जबाबदारी पार पाडत असतेस, हे आम्ही पाहत होतो. पण ही धावपळ करणारी बायको किंवा सून कधीकधी थकत असेल, हे कधीच आम्हाला जाणवलं नाही. तुझं मन जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा आम्ही कधीच केला नाही. पण आज तुझी एकटीची कामे आम्ही करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा खऱ्या अर्थाने तुझ्या मेहनतीचं, कष्टाचं महत्त्व कळलं. आजपासून तुला तुझ्या हक्काची सुट्टी मिळेल. मी उद्यापासून लादी पुसण्यासाठी आणि भांडी घासण्यासाठी एक बाई कामावर ठेवीन, म्हणजे तुला थोडा आराम मिळेल. तू आमच्यासाठी खूप काही केलं आहेस, पण आम्ही तुला मात्र सतत नाराज करत आलो आहोत. आम्हाला माफ कर." जान्हवीची सासू देखील तिला म्हणाली की, "जान्हवी, आजपासून मी सुद्धा मला जमेल तेवढं घरातील तुझ्या कामात तुला मदत करेन." तेव्हा जान्हवी ऋषिकेशला बोलते, "अहो, भांडी घासायला बाई नको ठेवायला. उगाच पैसे कशाला वाया घालवायचे?" त्यावर ऋषिकेश हसतो आणि म्हणतो, "नको जान्हवी, आजपर्यंत तू खूप काही केलं आहेस. कधीच कोणतीच तक्रार केली नाहीस. पण आता तुला आरामाची गरज आहे." जान्हवी आता खुश होती. कमीत कमी घरच्यांना आपली चूक तरी समजली आणि आपली किंमतही. तेव्हा जान्हवी सासूला म्हणाली की, "तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात. तुम्ही माझी माफी मागून मला लाजवू नका. मला फक्त इतकंच वाटतं की फक्त जी व्यक्ती काम करत आहे तिला मदत न करताही तिच्या कामाचं महत्त्व समजून घ्या. तिच्या कामाचं कौतुक नाही केलं तरी चालेल, पण कधी कामात थोडा उशीर झाला तर त्यावेळी उशीर का झाला असेल हे समजून घ्या आणि मगच काहीतरी बोला. एवढंच मला अपेक्षित आहे." मग त्या रात्री जेवण फक्त जान्हवीने बनवलं नाही, तर सासूसुद्धा मदतीला आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी कामवाली बाई आली आणि जान्हवीला स्वतःसाठी थोडा वेळ मिळू लागला. आता घरात वाद नव्हते, तर संवाद होता. सर्वजण प्रेमाने एकमेकांशी वागत होते. घरातील कामे करणाऱ्या स्त्रीला तिला किंमत, सन्मान द्या, कारण घरात सर्वांसाठी झटणारी, काळजी घेणारी एकमेव व्यक्ती तीच असते. ती आपल्या घराला बांधून ठेवते, म्हणून तिचं जतन करायला हवं. घरातील लक्ष्मीचा मान सन्मान हा ठेवायलाच हवा. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.